पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. असोनी संसारी जिवे वेदू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असे हरिभक्तीपरायण दुर्गजीवानी मंदिराची स्थापना करून जो अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ केला त्याला 81 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं यावर्षी आपण या त्रिदिवसीय प्रवचनमालेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा आपण आज प्रारंभ करतो आहोत. त्याकरता मला दिलेला विषय हा हरिपाठाच्या पहिल्या अभंगातला पहिलं चरण पूर्वार्ध त्याचा देवाची द्वारी उभा क्षणभरी या विषयावर आपल्याला आज उद्या आणि परवा या 3 सत्रामध्ये थोडासा विचार करायचा आहे. आज थोडासा उशीर झालेला असला तरी पण वेळेवर त्याचा विचार संपन्न करणार आहोत. दोडकोजीबांनी आपल्या कष्टातून हे मंदिर उभं केलं. त्या काळामध्ये संपत्तीचा ओघ फार नसताना आपल्या जवळची होती नव्हती तेवढी संपत्ती, जमीन, घरदार विकून त्यांनी पांडुरंग रुक्मिणी मातेची स्थापना या जागी केली. आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक भक्तीचं केंद्र, सर्वांच्या दृष्टीनं संस्काराचं केंद्र आणि सर्वांच्या कल्याणाची रुक्मिणी माता आणि भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेची व्यवस्था कायमस्वरूपी इथं करून ठेवली. त्यानंतर त्यांनी जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला, पारायण, गाथा, भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, ही साधारण वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाची पद्धती आहे, रीती आहे. या प्रत्येक गोष्टीतून वारकरी संप्रदायाचे संतांना अपेक्षित असणारे काही संस्कार माणसाच्या अंतःकरणावर होत असतात. आणि अशा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ त्यांनी त्या काळामध्ये केला. मला नेहमी असं वाटतं आणि नेहमी मी ते बोलूनही दाखवतो की एखादा सप्ताह सुरू करणं, एखादं मंदिर उभारणं याच्यासारखी सोपी गोष्ट या जगताच्या पाठीवर दुसरी कोणती नसते. मंदिर उभं करायला काय लागतं? सप्ताह सुरू करायला काय लागतं? 4 पैसे गाठीला असावी लागतात, 4 माणसं वारकरी वृत्तीची एकत्रित यावी लागतात, सप्ताह सुरू होतो. 4 भिंती उभ्या केल्या, 2 मूर्त्यांची स्थापना केली की एखादं मंदिरही उभं राहतं. एखादा सप्ताह सुरू करणं याच्यासारखी अवघड गोष्ट कोणती नसते. पण सुरू केलेला सप्ताह 80 वर्ष टिकवून ठेवणं याच्यासारखी अवघड गोष्ट या जगताच्या पाठीवर दुसरी नसते. कारण सप्ताह सुरू करण्याकरता फक्त पैसा पुरतो, मंदिर बांधण्याकरता पैसा पुरतो. पण सुरू केलेला सप्ताह सातत्यानं चालू ठेवण्याकरता फक्त पैसा पुरत नाही, त्याच्याकरता निष्ठा लागते, त्याच्याकरता श्रद्धा लागते, त्याच्याकरता समर्पण लागतं, त्याच्याकरता संत वाङ्मयावर अत्यंत निष्ठा लागते. हे संत वाङ्मय समाजाच्या अंतरंगात पोचलं पाहिजे याची तळमळ लागते, त्याच्याकरता झिजायची तयारी लागते. भगवंताच्या चरणावर, संतांच्या चरणावर आपल्या देहाचं, आपल्या जीवाचं समर्पण करण्याची तयारी लागते. संतांच्या शब्दावरून जीव ओवाळून टाकण्याची वृत्ती लागते. तर सुरू केलेले सप्ताह 80-90 वर्ष टिकतात. नाहीतर सुरू झालेले सप्ताह 2ऱ्या-3ऱ्या वर्षी बंद पडतात. हे तर आमचा नेहमीचा अनुभव आहे.
एखाद्या वर्षी गावामध्ये जाऊन आम्ही विचार सप्ताह या वर्षी सुरू केला, पहिलं वर्ष आहे, खूप उल्हासात लोक करतात. आणि नंतर एखाद्या वेळेला भेट झाली आणि विचारलं काय झालं, सप्ताह बंद पडला. सप्ताह बंद पडतो, मंदिर उभं केलं जातं, पण त्या मंदिरामध्ये कोणी जात नाही, त्या मंदिराचं पावित्र्य राखलं जात नाही. त्या मंदिरात स्थापित केलेल्या देवतांची पूजा अर्चा सुद्धा मनुष्य चांगल्या बुद्धीनं करत नाही. परंतु 80 वर्ष हा सप्ताह चालू ठेवायचा, त्याच्याकरता मंदिर उभं करायचं, त्याच्याकरता आपल्या जवळची सगळी पुंजी पणाला लावायची, त्याच्याकरता आपलं शेतही विकायचं, आपलं घरही विकायचं. आणि हे करून आपल्याला काय मिळणार, त्याच्यातून फायदा काय, काही नाही. पण परिसरातल्या लोकांना मात्र श्रद्धेचं एक केंद्र आपण उभं करून दिलं, याचं समाधान असतं. कदाचित लौकिकामध्ये त्याचा संपत्तीच्या दृष्टीने काही फायदा नसेल, पण ज्या वेळेला आम्ही देवासमोर उभं राहू त्यावेळेला परमात्मा जर आम्हाला विचारेल की तुझ्या जीवनामध्ये तू काय केलंस, तर आपल्या जवळ सांगण्यासारखी एक गोष्ट असली पाहिजे जी स्वबरोबर इतरांच्या कल्याणाला कारण ठरली पाहिजे. काय केलंस बाबा तू आयुष्यभर, असं जर उद्या देवाने आपल्याला विचारलं, उद्या समजा ज्ञानोबांनी आपल्याला विचारलं, विचारत नाहीत, आपल्याला भेटतही नाहीत, हा भाग वेगळा. पण समजा उद्या ज्ञानोबा आमच्या समोर आले, त्यांनी आम्हाला विचारलं की आयुष्यभर काय केलंस. आयुष्यभर जेवलो म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा करावी, का आयुष्यभर आम्ही पायावर चाललो म्हणून ज्ञानोबांनी आमच्यावर कृपा करावी, का आयुष्यभर आम्ही नोकरी केली आणि आयुष्यभर फक्त पैशाच्या मागे धावलो याच्यासाठी तुकोबारांनी आमच्यावर कृपा करावी, का आयुष्यभर पती पत्नी राहून आम्ही संततीला जन्म दिला, आम्ही आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो याच्याकरता पांडुरंग रुक्मिणी मातेने आमच्यावर कृपा करावी. आम्ही असं काय केलंय म्हणून संतांनी देवानी आमच्यावर कृपा करावी. आपल्याला एक तरी काम असं सांगता आलं पाहिजे की जगताच्या आणि समाजाच्या कल्याणाकरता मी हे केलंय. तुळकोजी महाराजांनी हे काम करून ठेवलंय. ज्ञानोबारांच्या समोर ते ज्या वेळेला उभे राहिले असतील त्यावेळेला ज्ञानोबारांनी जर विचारलं असेल तर त्यांनी ज्ञानोबारांना छाती ठोकून सांगितलं असेल की हो, मी तुमच्या मूर्तीची स्थापना केली, मी तुमचं नाव ज्या उत्सवामध्ये घेतलं जातं असा उत्सव सुरू केलाय. आज 80 वर्ष झाली उत्सव चालू आहे. आम्हाला निदान एवढं तरी देवाच्या समोर गेल्यावर सांगता आलं पाहिजे की तुळकोजी महाराजांनी सुरू केलेल्या सप्ताहामध्ये आम्ही 5 वर्ष पारायण केलंय. एवढं जरी आम्हाला सांगता आलं तरी ज्ञानोबाराय कृपा करते. काहीतरी आमच्या जवळ असावं. महाभारतामध्ये एक फार चांगलं वचन आलंय. महाभारताने असं म्हटलंय, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. महाभारताचं वचन आहे. महाभारत असं म्हणतं, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत. माणसाने दिवसभर असं काही वागावं की त्याच्यानं रात्री त्याला पडल्याबरोबर डोळा लागावा. आपली रात्र सुखाची जायची असेल तर दिवसभर आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. दिवसे नैव तत्कुर्यात ते माणसाने करावं. दिवसे नैव तत्कुर्यात, माणसाने दिवसभर असं काम करावं. येन रात्र सुखम वसेत, माणसाची रात्र सुखात जावी. आणि रात्र सुखात जावी म्हणजे काय, झोपे करता तळमळ करावी लागू नये. अंथरुणावर पडल्यानंतर झोपे करता ज्याला तडफड करावी लागते ना, डोळे झाकून समजावं दिवसभरामध्ये काहीतरी अनैतिक आणि अधार्मिक कार्य त्याच्या हातून घडलेलं आहे. अमाप पैसा कमावणारी माणसं रात्री सुखानं झोपू शकत नाहीत अशी उदाहरणं आहेत. श्रीमंत माणसाला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. पण आमचा वारकरी बघा बरं, आळंदीहून चालत निघतो पंढरपूरला, काय नाही दिवसभर भजन केलेलं असतं.
तंबूमध्ये गेला आणि एवढाच एक प्लॅस्टिकचा तुकडा असतो त्याच्याजवळ, बाकी काही नाही. त्याला गादी नसते, त्याला उशी नसते, त्याला बिछाना माऊ नसतो, त्याला एसी लावलेला नसतो, त्याच्या तंबूमध्ये पंखा नसतो, त्याला खाली काहीतरी चांगली सपाट जमीन असते, असंही काही नसतं. इकडून माणसं झोपलेली असतात, इकडून झोपलेली असतात, काही नाही. जातो, 2 घास खातो. एरवी पलंगावर गादीवर झोपणारी माणसं त्या 2x2च्या प्लॅस्टिकवर अंग टाकल्याबरोबर घोरायला लागतात. आपण वारकरी बघितलेत. काय त्या वारकऱ्यांजवळ काय केलंय त्यांनी? काही सत्ता संपत्ती काही नाही. दिवसभर चालला, रात्री पडल्याबरोबर डोळा लागला. आणि खरं सांगायचं झालं तर ना, पडल्याबरोबर डोळा लागतो तो वारकरी नाही, आधी डोळा लागून मग पडतो तो खरा वारकरी. खरं सांगतो तुम्हाला, काही नसतं त्याला. जेवायला काय असतं काय माहिती, काय ते त्या दिवशीच्या पंगत देणाऱ्यांनी काय पक्वान्न दिलेलं असतात, त्याला काही घेणं देणं नसतं. काय खातो आम्ही, कसं या सांगाते, कैसे हे लागते नेणोमुखे, काय कळतं तिथे? सासवडचा घाट चढून गेल्यावर काय मिळतं बघा बरं, काय चव लागते, काही नाही. पण पडल्याबरोबर डोळा लागतो. रात्र सुखाची जायची असेल तर दिवसभर माणसाने चांगलं काम केलं पाहिजे, तर रात्र सुखाची जाते. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, मी थोडा अन्वय अर्थ बदलून आपल्याला सांगतो. पळून या गेली झोप, होते पाप आडते, तुकोबाराय म्हणतात. मी थोडा अन्वय बदलून आपल्याला सांगतो, पाप आडवं होतं म्हणूनच झोप पळून गेली, नाही तर झोप जात नाही. पडल्याबरोबर डोळा. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्र सुखम वसेत. रात्र सुखानं जायचे असेल तर दिवसभर चांगलं वागा. चातुर्मासाचा काळ सुखानं जायचा असेल तर 8 महिने कष्ट करा. माणसाने आपल्या पूर्व आयुष्यामध्ये इतकं चांगलं वागावं की त्याचा वृद्धापकाळ अत्यंत सुखानं जावा. पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत. आपला वृद्धापकाळ सुखाचा जावा, आपलं म्हातारपण सुखाचं जावं, आपल्या घरामध्ये आपल्याला मरेपर्यंत मान मिळावा. घरातल्या बायका मुलांनी सुनांनी जबरदस्तीनं आपल्याला यात्रेला पाठवू नये, आदरानं चातुर्मासाला पाठवावं. मधून मधून बायका आपल्या मुलांनी नातवंडांनी आपल्या जवळ येऊन चातुर्मासामध्ये राहावं. माणसाने पूर्व आयुष्यामध्ये असं वागावं की त्याचा वृद्धापकाळ, त्याचं म्हातारपण सुस्थितीत जावं. आणि यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रीत्य सुखम वसेत. आणि माणसानं यावत जीव, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत इतकं चांगलं वागावं की मरणानंतर त्याला भगवंताच्या चरणाजवळ स्थान मिळावं, भगवंताच्या हृदयात स्थान मिळावं. आमच्याजवळ काहीतरी एक कार्य असं पाहिजे की ज्या कार्याचा आम्हाला देवासमोर मांडताना संकोच नाही वाटला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये बरं कार्य सोडून द्या, मी म्हणतो आमच्या ठिकाणची सत्वशीलता, आमच्या ठिकाणच्या विचाराच्या प्रवाह, आमच्या ठिकाणी असणाऱ्या विचाराची प्रवृत्ती तरी इतकी सात्विक पाहिजे की निदान ज्ञानोबाऱ्यांसमोर उभं राहताना आमची आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. दोरकोजी महाराजांचं जीवन या परंपरेत गेलं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या गुरुवर्यांची कृपा, त्यांच्याकडून प्राप्त झालेले पाठ, त्यांच्या मुखातून ऐकलेली ज्ञानेश्वरी, त्यांच्या मुखातून ऐकलेला गाथा, त्यांच्या मुखातून ऐकलेली पंचदशी, विचारसागर, या सगळ्या सद्ग्रंथांचा एक प्रभाव त्यांच्या वृत्तीवर पडला. आणि त्याच्यातून एक व्यक्तिमत्व घडत गेलं की ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या जीवनातल्या संपत्तीचा, आपल्या देहाचा, आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या ठिकाणी उत्पन्न होऊ पाहणाऱ्या कोणत्याही विचाराचा अभिमान न बाळगता आपल्या जवळचं सर्वस्व खर्च करून जगताच्या कल्याणाकरता म्हणून काही व्यवस्था उभी करून दिली. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर
स्वरूपाची प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा ते चित्तप. ज्ञानेश्वर महाराज तपाची व्याख्या करताना 16व्या अध्यायामध्ये बोलतात, स्वरूपाची प्रसरा लागी, आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता इंद्रिय शरीर देह इंद्रिय प्राण हे झिजवणं लागी प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे. प्राणाची आटणी, प्राण झिजवणं, शरीर झिजवणं, इंद्रिय झिजवणं, परमात्मा कृपे करता या सगळ्या गोष्टी झिजवणं याला तप असं म्हणतात ज्ञानोबरांच्या भाषेत. आणि असं तप हे केवळ आत्मकल्याणाकरता साधून महात्मे थांबत नाही. ज्ञानोबरांनी त्याच्या पुढे जाऊन चिंतन असं केलंय, देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोकालागी. ते लोकालागी आपलं काही कर्तव्य आहे असं मानून जगताच्या कल्याणाकरता काही व्यवस्था करत असतात. आपण विचार करून बघा, तुकोजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं केलं आणि या सगळ्याचा जो परिणाम होणं अपेक्षित होतं, भगवंताची आणि संतांची कृपा संपादन करणं, तशी कृपा त्यांना प्राप्त झाली असली पाहिजे. कार्यावरून कारणाचा अनुमान आपल्याला करता येत असतं, तसं कारणावरून कार्याचंही अनुमान आपल्याला करता येतं. भगवत प्राप्ती, भगवंताच्या चरणाजवळचं स्थान त्यांना प्राप्त झालं असेल, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेला ते पात्र ठरले असतील. त्यांनी त्या वेळेला दूरदृष्टीनं सुरू केलेल्या कार्याला आज इतकी वर्ष झाली आणि त्याचा सहस्त्र चंद्र दर्शनाचा उत्सव आपण संपन्न करतो. त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ आणि या प्रवचन मालेकरता मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाकडे मी प्रवृत्त होतो. हरिपाठाचा विचार आपल्याला करायचा आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ आपल्याला सर्व परिचित ग्रंथ आहे. आपण नित्य हरिपाठ करणारी मंडळी आहोत. हरिपाठ म्हणजे वारकऱ्याचा नित्य नियम आहे. नियमामध्ये बांधून घेणं हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे. मनुष्यत्वाचं व्यावर्तकत्व त्याच्यात लपलेलं आहे. कुठल्या तरी नियमात आपण राहिलं पाहिजे. नियमरहित जीवन जगणं म्हणजे मनुष्यतर प्राण्यांसारखं जनावरांसारखं जगणं आहे. बैलाला काय नियम आहेत, गाढवाला काय नियम आहेत, कुत्र्याला काय नियम आहेत, ढेकणाला काय नियम आहेत, काही नसतं. काही नित्य नेमावीण अन्न खायेतो श्वान वाया मनुष्यपण भार वाहेतो वृषभ त्याचा होय भूमी भार. तुकोबरायांनी चिंतन केलं. आपण भागवत ऐकताना, रामायण ऐकताना हे नेहमी ऐकलं असेल की पृथ्वीला पापाचं ओझं झालं आणि ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन भगवंताकडे गेली आणि भगवंताजवळ तिने आपलं दुःख मांडलं की मला आता हे पापाचं ओझं सहन होत नाही देवा, तुम्ही अवताराला या आणि माझ्या या पापाचं ओझं दूर करा. ती तिची तक्रार ब्रह्मदेवाने ऐकली. ब्रह्मदेवाने भगवंताला सांगितलं. भगवंतानी आकाशवाणीनं मी येईन म्हणून सांगितलं. ती आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकू आली. मग ब्रह्मदेवाने त्या गायीला पृथ्वीला आश्वस्त केलं की भगवान येतील, तू जा परत. आणि ती गाय परत आली, पृथ्वी परत आली. आपण भागवतामध्ये हे नेहमी ऐकतो, कालेच्या कीर्तनामध्ये नेहमी ऐकतो. या पृथ्वीला पापाचं ओझं झालं म्हणतात. पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा. जिचं नावच क्षमा आहे, जिची वृत्ती क्षमाशील आहे, तिला कोणत्या पापाचं ओझं झालं असेल? असं कोणतं पाप आहे की पृथ्वीला त्याचं ओझं व्हावं? तुकोबारांनी ते पाप सांगितलं. कोणतं पाप आहे? काही नित्य नेमावीण अन्न खायेतो श्वान वाया मनुष्यपण भार वाहेतो वृषभ त्याचा होय भूमी भार. भूमीला त्याचा भार होत असतो. काहीही नित्यनेम न करता जो अन्न सेवन करतो त्या पापाचं पृथ्वीला ओझं होतं. माणसाला उठल्याबरोबर भाकरी कशी जाते मला अजून कळत नाही. स्नान नाही, कपाळाला गंध नाही, रामकृष्ण हरी नाही, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचणं नाही, तुकोबारायांचे 2 अभंग नाहीत,
देवासमोर उभं राहून पाया पडणं नाही, काही नाही, काही नाही. कपाळाला गंध सुद्धा न लावता उठल्या अंथरुणावर माणसाला भाकरी जाते कशी मला अजून कळलं नाही. उठलं की भाकरी कशी लागते. आमच्याकडे मराठवाड्यामधल्या कुत्र्यांचं असंच आहे, त्यांना उठलं की भाकरी लागते. तुमच्याकडची कुत्री कशी आहेत मला माहित नाही अजून. उठल्याबरोबर भाकरी कशी लागते. स्नान नाही, देवपूजा नाही, कपाळाला गंध नाही, ज्ञानेश्वरी गाथा वाचन नाही, पसायदान म्हणणं नाही, हरिपाठ म्हणणं नाही, शांत चित्तानं बसून नाही तर नाही निदान रामकृष्ण हरीचा जप तरी करावा ते नाही, नुसतं राम म्हणावं तेवढी वृत्ती नाही. उठलं की भूक लागली, नित्य उठून या खावयाची चिंता, बस. आणि ही चिंता नुसती एवढीच नाही, आईशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हेच तळमळ. काय तळमळ तर खावयाची चिंता, हीच तळमळ, दुसरं काही नाही. माणसाचं जीवन नियमामध्ये असलं पाहिजे, त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत, काही नियम त्यांनी लावून घेतले पाहिजेत, काही नियम पूर्व परंपरेनं चालत आलेले स्वीकारले पाहिजेत. माझे वडील वारी करत होते, माझे आजोबा वारी करत होते, मी वारीला जाईन, परंपरेनं चालत आलेला नियम स्वीकारला पाहिजे माणसाने. काही नियम आपण लावून घेतले पाहिजेत. मी व्यसन करणार नाही, माझे आजोबा करत असतील कदाचित, पण मी व्यसन करणार नाही हा नियम माझा मी लावून घेतला पाहिजे. मी अवास्तव पैसे खर्च करणार नाही, माझा मी नियम लावून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचल्याशिवाय मी जेवणार नाही, आपला आपण नियम लावून घेतला पाहिजे. या नियमाला कोणाची बांधिलकी नकोय. या नियमामध्ये कुणी विशेषत्वानं अडकावं किंवा या नियमाचंच माणसाला बंधन व्हावं अशी अपेक्षा नाही, पण ते नियम त्यांनी पाळावेत अशी अपेक्षा आहे. प्रतिज्ञायाम अंगीकारे नियमः अशी नियम शब्दाचं एक व्याख्या, एक लक्षण आहे. प्रतिज्ञायाम अंगीकारे नियमः, आपण केलेल्या प्रतिज्ञेचा अंगीकार करणं म्हणजे नियम असतं. थोडं आपण मानसशास्त्राचा विचार करा, सायकोलॉजीचा विचार करा. आता कितपत तुम्हाला जाणवेल मला माहित नाही. आपल्या मर्यादांची जाणीव करून घेऊन त्या मर्यादांच्या अनुल्लंघनाची प्रतिज्ञा म्हणजे नियम असतो. आता हे कितपत कळेल मला माहित नाही. आपल्या मर्यादांची जाणीव करून घेऊन त्या मर्यादांच्या अनुल्लंघनाची प्रतिज्ञा करणं, मी या मर्यादेच्या बाहेर जाणार नाही अशी प्रतिज्ञा करणं हा नियम असतो. आणि हे नियम चांगले असतात. बर, नियम नाही पाळला तर तुकोबाराय म्हणतात तो श्वान आहे, तो वृषभ आहे, बैल आहे, कुत्रा आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. पण थोडा नियम पाळला तर ज्ञानोबाराय चांगलं म्हणतात ना, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नुसतं नियमाचं पालन केलं तर. म्हणून नामदेवरायांची हात जोडून देवाला प्रार्थना आहे, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. माझा नियम चालला पाहिजे देवा, नियम चालला पाहिजे. कशा करताय मी हे सगळं आपल्याला सांगतो. माझा मुद्दा असा चालला होता की आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा आहे. हरिपाठ हा वारकऱ्याचा एक नियम आहे, वारकऱ्याने तो स्वीकारलेला आहे, तो परंपरेनं चालत आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ही एक स्वतंत्र रचना मानली जाते. ज्ञानेश्वरी हा ज्ञानोबारायांचा ग्रंथ आहे. तो ज्ञानोबारायांनी सांगितला, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने. निवृत्तीनाथ महाराजांच्याच आज्ञेने ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतासारखा सिद्धानुवाद आपल्या समोर व्यक्त केला. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनेच ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना 65 ओव्यांचं पत्र पाठवलं. निवृत्तीनाथ महाराजांचा जो अनुभव ज्ञानोबारायांना आला, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेचा जो अनुभव आला, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं भगवत तत्वाचा जो अनुभव आला, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं भगवत तत्वाचा तत्व म्हणून नाही तर भगवत तत्वाचा कृपा म्हणून जो अनुभव आला,
त्या अनुभव येण्याकरता ज्ञानोबारांनी स्वतःच्या जीवनाच्या ज्या अवस्था आपल्या समोर व्यक्त केल्या, हे सगळे सांगणारे ज्ञानोबारांचे काही अभंग आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसून येतात. आणि अशा वाङ्मयामध्ये एक ग्रंथ ज्ञानोबारांनी स्पष्ट केला, तो ग्रंथ आहे हरिपाठ. 27 अभंगांचा ग्रंथ, 27 अभंग एकत्रित केलेले, तुमच्या माझ्या कल्याणाकरता केलेत. आळंदीमध्ये जर आपण माऊलींच्या मंदिरात आपण गेला असाल, अनेक वेळेला गेला असेल, बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या सन्निध ज्ञानोबारांचं समाधी मंदिर आहे. या सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण बाहेर आलो की तिथे गोटा तो अजून तसाच आहे. त्या गोट्यावर बसून ज्ञानोबारांनी हरिपाठाची निर्मिती केली असं सांगितलं जातं. सिद्धेश्वराच्या जवळ बसून हरिपाठाच्या निर्मितीचा एक प्रवाद असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांना ज्या वेळेला समाजाकडून अवहेलना भोगावी लागली, समाजाने त्यांना त्रास दिला, खूप सोसलं. एके दिवशी भिक्षा मागायला बाहेर पडलेले ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागण्याकरता म्हणून एका घराच्या दारात उभे राहिले, तर तिथे एका माणसाने त्यांच्या जोडीमध्ये भिक्षेच्या ऐवजी माती ओतली. वाईट वाटलं, खजेल झाले, नको वाटलं. अंतःकरणामध्ये कोमल अंतःकरण ज्ञानोबारांचं वैषम्य प्राप्त झालं आणि म्लान होऊन ज्ञानेश्वर महाराज परत आले, आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं आणि आतमध्ये चिंतन करत बसले. काय चुकतं? समाज चुकतोय का आपण चुकतोय? आपल्याला ज्या अर्थी त्रास होतोय, थोडासा व्यापक विचार आपण करून बघा. मी थोडस स्पष्ट बोलतो, क्षमा मागून. आपल्याला होणाऱ्या त्रासाचा अंतर्मुख होऊन जसा जसा आपण विचार करत राहतो ना, तसं तसं आपल्याला इतकंच जाणवत राहतं की या त्रासाचं मूळ कारण मीच असतो. बाहेरून कोणी कोणाला त्रास देत नाही. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति ती कुबुद्धिरेषा अहम करोमि ती वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. अशी जगाची रीत आहे. सुखदुःख कोणी देत नाही, शेवटी आमच्या कर्माचे भोग आम्ही भोगत असतो. एखाद्या वेळेला माणसाला हे जाणवतं की काय नाही, आम्हाला का हा त्रास होत असेल, का आम्हाला एवढा त्रास आहे. आम्ही गमतीनं सांगतो बऱ्याच वेळेला, अहो आपलीच कर्म आपल्याला त्रास देत असतात. आम्ही गमतीनं सांगतो. काही वेळेला लोक येतात आमच्याकडे, वारीमध्ये आली, इतर वेळेला चातुर्मासात पंढरपूरला आली की तक्रार करतात, महाराज काही नाही हो, मी माझं ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण, माझं नामस्मरण, मी काही गावाच्या भानगडीत कधी पडत नाही. गावाच्या भानगडीत कुठं लक्ष देत नाही. गावाच्या मी आध्यात नाही, मध्यात नाही, काही नाही, तरी आमच्या वाट्याला गावाने एवढं दुःख दिलं. गावाने इतका त्रास का द्यावा आम्हाला? आम्ही गावाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, मग एवढं दुःख आम्हाला का व्हावं? मग आम्ही त्याला समजून सांगतो, बाबा बरोबर आहे, तू गावाच्या आध्यात नाहीस, मध्यात नाहीस, पण ज्या अर्थी तुला त्रास होतोय त्या अर्थी मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच असला पाहिजेस. आमचेच कर्म आम्हाला त्रास देतात. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले, मेले, ऐसे किती, चालायचंच. आपल्या दुःखाचं अंतर्मुख होऊन आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे की नेमका दोष कुठे आहे. असतो आपल्यातच, पण विचारात दोष आहे का, कृतीत दोष आहे का, अभिव्यक्तीत दोष आहे. अहो मी एखादं वाक्य बोललो आणि त्या वाक्याचा जर चुकीचा अर्थ तुम्ही घेतला तर याच्यात दोष कुणाचा मानायचा, माझा का तुमचा? माझा मानायचा का तुमचा मानायचा? मी एखादं वाक्य बोललो आणि तुम्ही त्याचा चुकीचा गैर अर्थ घेतलात, उलटा अर्थ घेतलात, आणि उलटा अर्थ घेतल्यामुळे तुम्हाला ते वाक्य जर चुकीच्या अर्थानं लागलं असेल तर तुम्हाला चुकीचं ज्ञान दिल्याचा दोष तुम्हाला लागेल का मला लागेल? कधीतरी याचा विचार करा ना. घरामध्ये भांडणं होतात, शब्दाने शब्द वाढत जातो, कधीतरी याचा विचार केला पाहिजे की नेमकं चुकतंय कुठे.
परंतु अडचण अशी असते की त्या वेळेला माणसाला इतका राग आलेला असतो ना की तो विचार करायच्या सुस्थितीत नसतो. क्रोध माणसाला विचार करू देत नाही. आपण काय बोलतोय क्रोधात कळत नाही. क्रोध हा विकारच असा विचित्र आहे ना की त्याला फक्त स्वर कळतो, त्याला शब्दाचे अर्थ कळत नसतात. उंच आवाजात चिडून बोलायचं, स्वर कळतो क्रोधाला. उंच बोलायचं, चिडून बोलायचं, आरडाओरडा करायचा, क्रोधाला स्वर असतो, क्रोधाला शब्दज्ञान नसतं. आपण काय बोलतो, कुणाला बोलतो, कशा करता बोलतो याचा विचार क्रोधात केला जात नाही.